ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत नगर पुणे महामार्गावर ट्रॅव्हल जिहाद विरोधात रास्ता रोको सुरू झालाय। जगतापांच्या नेतृत्वात बाईक रॅली सुरू झाली आहे। अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर येथील नूर पटेल नामक व्यक्ती शिवशाही बसमध्ये हिंदू महिलांना जाळ्यात ओढून अश्लील कृत्य करत असल्याचा दावा करण्यात आलाय। आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरलही झालेला आहे। त्यामुळे आता हे आंदोलन केलं जातं। त्याला बघ गाडी घासन रे। राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हिंदुत्ववादी संघटनेने आज अहिल्यानगरमध्ये रास्ता रोको आंदोलन सुरू केलं। आपण जर बघितलं त्या ठिकाणी नगर पुणे महामार्गावरती हे रास्ता रोको आंदोलन सुरू झालेलं आहे। खरं तर ट्रॅव्हल जिहादच्या विरोधामध्ये हे आंदोलन सुरू झालेलं आहे। एका शिवशाही बसमध्ये एका विशिष्ट समाजाच्या व्यक्तीनं हिंदू महिलेवरती छेडछाड केल्याचा जो आहे तर एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेला होता आणि त्यानंतर संबंधित व्यक्तीवरती कडक कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी खरं तर हा रस्ता रोको जो आहे तर तो सुरू करण्यात आलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून या मोर्चाला खरं तर सुरुवात झालेली होती आणि आता नगर पुणे महामार्गावरील कायनेटिक चौक या ठिकाणी हे आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे आणि या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार संग्राम जगताप हे या ठिकाणी आंदोलकांना जे आहेत संबोधित करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। जवळपास अर्धा तासापासून हे आंदोलन सध्या सुरू आहे आणि हे आंदोलन पुढे बराच वेळ सुरू राहील असं जे आहे हे एकूणच आमदार संग्राम जगताप यांच्या भाषणातून समोर येत आहे। जोपर्यंत संबंधित व्यक्तीवरती कारवाई होत नाही तोपर्यंत आपण या रस्त्यावरून उठणार नाही अशीच भूमिका जी आहे तर ती या आंदोलकांनी घेतल्याचं पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन गिरीशसह सुनील बोंगळे, एबीपी माझा, अहिल्यानगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।